पहिल्या 2 मॅचचे जे प्लेअर ऑफ द मॅच मानकरी खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतोय आपल्याला फॅब लॅब मेन्सवेअरच्या माध्यमातून जे 500 रुपयांचे गिफ्ट वाउचर आहे ते देणं आमच्याकडून राहून गेले, त्यामुळे ते गिफ्ट वाउचर स्वीकारण्यासाठी कृपया आपण आमच्या मुख्य व्यासपीठाचे किंवा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलात तरी चालेल. रवींद्र सावंत आणि लौकिक राणे आपले गिफ्ट वाउचर जे आहेत ते आपण स्वीकारण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान नवीन मॅचची सुरुवात इकडे केली जाईल. 4 ओव्हरचे हे झटपट क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश लीला प्रीमियर लीग 2024 सीझन 2 दिवस पहिला मॅच नंबर 3 ची सुरुवात. एका बाजूला आपण इंदिरा टायगर्स ज्यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधामध्ये रवी पिल्लाई चॅम्पियन्स. मॅचची सुरुवात हलक्या हाताने मात्र चेंडूला दिशा दाखवली, स्टिअर केलं डीप स्क्वेअर लेग मधून. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतोय, तोपर्यंत मात्र फलंदाज एक धाव घेऊन आपले वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचं खातं उघडताना आपल्याला बघायला मिळत आहेत. राकेश लुडबे आणि सोबतच निखिल चांदोरकर. बॉलिंग मार्क वरती निलेश आंबरे. मात्र या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. पंचांच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर शिवम सावंत आणि अभिषेक कांगणे. अतिरिक्त धाव निलेश आंबरेच्या माध्यमातून. या वेळेला मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीप आणि सिंगल धाव घोषित स्वरूपात मात्र पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. दोन्ही बॅटर्स जर आपण पाहायचं झालं तर एक एक धाव दोन्ही फलंदाजांच्या खात्यामध्ये आहे. अर्थात एक व्हाईट बॉल आणि 2 सिंगल. 2 चेंडू 3 धावा आल्या आहेत. या वेळेला मात्र वाईडिश लॉंग ऑफ वरती फिल्डर उपस्थित. एक एक धाव मात्र या मैदानावरती खूप महत्वाची मानली जाईल, कारण इथे चौकार षटकार ठोकणं तितकं सोपं नाहीये. आपण जर चौकार षटकारांच्या प्रयत्नासाठी जाल तर तुम्हाला कुठेतरी मात्र आपल्याला विकेट गमावावी लागलेली पाहायला मिळाली. मात्र अगशी आपण जर पाहिलं तर सिद्धेश सावंत, निखिल केसरकर सारखे फलंदाज पहिल्याच बॉलवरती त्यांनी आपली विकेट गमावली. त्यामुळे आपल्याला योग्य त्या पद्धतीने, योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या क्षेत्रात फटके खेळावे लागतील. आणि दरम्यान हा योग्य फटका आहे. फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. ठोकला जातोय GPL चौकार. चार धावा. आत्मविश्वास वाढलाय. या वेळेला मात्र फ्रंट फुट वर आलेत. टॉप ऑफ द बॉल जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाकडून केला गेलाय. सिंगल डबल्स वरती लक्ष केंद्रित करावं लागेल. चौकार तर आलाय. चांगली धावसंख्या सुरुवातीच्याच चेंडूंवरती आपण जर पाहिलं तर 9. आणखीन एक आडव्या बॅटनं ताकदवन फटका इकडे पाहायला मिळाला. मात्र फिल्डर उपस्थित आहेत, त्यामुळे एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. चांगला आवाज बॅटमधून आलेला होता. कॉर्नर वरती मात्र फिल्डर रचलेला असताना आणखीन एका सिंगल धावेसोबत मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे आम्हाला माझे गुणलेखक मित्र रुपेश कळवतात की या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 10 धावा. 10 रन्स विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ फर्स्ट ओवर. पहले ओवर की समाप्ति बिना किसी नुकसान के 10. रवी पिल्लाई चॅम्पियन्स चांगला स्कोर उभारण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच बॅटिंग करतील. जवळपास 35 ते 40 धावा या स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी एक फायटिंग स्कोर मानला जाईल, जिथे मात्र तुम्ही समोरच्या संघाला एक चांगली फाईट देऊ शकाल. पहिला सामना आपण जसं पाहिलं 36 धावा जमवल्या गेल्या. दुसऱ्या मॅच मध्ये अवघ्या 20 धावांचं लक्ष आणि सध्याच्या घडीला 11 धावा स्कोर कार्डवर. बॉलिंग मार्क वरती मयूर मसूरकर. बॅकफुटवर जाऊन मात्र स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. चांगली फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी केली जाते. इंदिरा टायगर ही टीम सुद्धा मात्र एक चांगली फाईट देण्याचा प्रयत्न करेल. समोरच्या टीमला कसं तरी मात्र कमीत कमी धाबांवर रोखायचं याच माइंडसेटने मात्र मैदानामध्ये उतरले आहेत. ओहो, पुन्हा एकदा अप्रतिम फिल्डिंग, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. आणि या पंचांच्या नो बॉलच्या इशाऱ्यासोबत एक फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी फलंदाजांकडे. नो +1 अशा 2 धावा स्कोर कार्डवर आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी मात्र फलंदाज सज्ज. सातत्यपूर्ण मात्र आमचे सहप्रायोजक सर्वांचे आम्ही विशेष आभारी असणार आहोत. फ्री हिटचा बॉल गॅप मध्ये फटका खेळला जातोय. अप्रतिम फिल्डिंग, गुड स्टॉप, गुड फील्ड. अडवला जातोय हा चौकारात जाणारा बॉल. आपल्या संघासाठी मध्ये जवळपास त्यांनी 3 धावा दोन्ही वेळेला रोखलेत, म्हणजे जवळपास 6 धावा या 2 बॉलवरती त्यांनी रोखलेत. या अगोदरही आपण त्या क्षेत्रामध्ये बॉल जात असताना बाउंड्री मधून अडवलाय. परंतु या वेळेला काय घडणार? पंचांचा निर्णय. या बॉलसाठी मात्र बॅटर आउट, फलंदाज बाद घोषित केला जाईल. डायरेक्ट या पडद्यावरती जर बॉल लागला तर फलंदाज आउट असेल, फलंदाज बाद घोषित केला जाईल.
पहिला धक्का इंदिरा टायगरच्या विरोधात खेळत असताना आज मात्र रवी पिल्ले चॅम्पियन्स आणि ब्रिजेश कुमार न्यू बॅटर, स्वतः संघनायक आहेत ब्रिजेश शर्मा, आणि त्यांना मात्र जर गोलंदाजाने आउट केलं, त्यांची विकेट मात्र जर पटकावली तर त्यांना 501 रुपयांचा पुरस्कार मयूर मसूरकर यांच्यासाठी. ब्रिजेशची पहिल्या बॉलवर जर विकेट पटकावली तर 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. दरम्यान एक स्लोअर वन डिलिव्हरी जाळ्यामध्ये अडकवलंय, लालच दिली आणि तिथे मात्र मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नात ब्रिजेश शर्मा बॉक्स आउट. 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार या विकेटसाठी राजू मसूरकर यांच्याकडून मात्र मयूर मसूरकर यांना. 5 बॉलचा खेळ संपलाय, 1 to go. अजून एक बॉल अजून या ओव्हर मधला शिल्लक, त्यामुळे 500 रुपयांचा पुरस्कार तर मिळवलाच आहे. आणखीन एक विकेट पटकावण्याची संधी आहे, परंतु येणारा फलंदाज कशा पद्धतीने बॅटिंग करेल या शेवटच्या बॉलसाठी तेही पाठवणं खूप महत्त्वाचं आहे. रवी पिल्ले चॅम्पियन्स, आपल्याला शेवटचा पुकार आहे. आपला प्रतिनिधी सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये, तुम्हाला पेनल्टी लागेल. राहुल तावडे डावकुरी आताचा फलंदाज. कृपया करून आपला एक एक प्रतिनिधी, दोन्ही टीमला विनंती आहे. इंदिरा टायगरचा प्रतिनिधी आमच्यासोबत इकडे उपस्थित आहे. जर पुढच्या मॅच पासून दोन्ही टीमचे प्रतिनिधी नसतील तर त्या दोन्ही टीमला पेनल्टी लावली जाईल. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय, टॅप केलंय चेंडूला. सिंगल धाबेने मात्र ओव्हर नंबर 2 ची या ठिकाणी समाप्ती होईल आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 16 धावा, म्हणजे 8 धावांच्या सरासरीने धावफलक पुढे कुठेतरी सरकताना आपल्याला दिसतंय. जवळपास 32 ते 35 धावा कुठेतरी अपेक्षित केल्या जाऊ शकतात जर इथून पुढे याच सरासरीने जर धावफलकावर धावा येत राहिल्या. दरम्यान नवीन ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती स्वप्नील सावंत, त्यांच्यासाठी मात्र एक फुल टॉस चेंडू आहे. आउटसाइड एज डिक्लेअर मध्ये चाललाय चेंडू. 1 धाव. डावकुऱ्याचा फलंदाज राहुल तावडे, सोबतच मात्र फलंदाजी करताना राकेश लुडबे. ओपनिंग पेअर मधील एक फलंदाज जो आहे तो अजूनही खेळपट्टीवर, परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर निखिल चांदोरकरने आपली विकेट गमावली आणि त्याच्या जागेवर ब्रिजेश शर्मा आल्या मात्र त्यांच्या विकेटसाठी मात्र 500 रुपयांचा पुरस्कार लावला गेलेला असताना मात्र त्यांनी सुद्धा आपली विकेट गमावली आहे. सुरुवातीच्या 2 ओव्हरचा खेळ जर आपण लक्षात घेतला तर चांगल्या पद्धतीने धाबा जमवल्या, परंतु काही विकेट्सही या दुसऱ्या ओव्हरमध्ये गमावल्यानंतर थोडंसं आता शांत आणि संयमी क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. राकेश लुडबे विरुद्ध स्वप्नील. यावेळेला चांगला हाफ ट्रॅकर आणि या हाफ ट्रॅकर मध्ये मात्र पुरेशी ताकद लावत चेंडूला पाठवलं स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा खणखणीत GPL चौकार. सात 7.5 धावांची सरासरी स्कोर कार्ड वरती 4 बॉलचा खेळ संपलाय. चुकीची दुरुस्ती. 1014 असे या 4 बॉलचं विश्लेषण. 2 बॉल अजूनही या ओव्हर नंबर 3 मधले शिल्लक, म्हणजे स्कोर कार्ड एका चांगल्या स्थितीमध्ये पुढे चाललंय. मधल्यामध्ये 2 विकेट्स जरूर गमावलेत, परंतु धावफलकावर चांगल्या आकडात हे धावफलक आतापर्यंत या मॅच मधून आपण जर पाहिलं तर चांगले चौकार आलेले आपल्याला पाहायला मिळाले. चौकार आणि षटकारांचा कुठेतरी अभाव पाहायला मिळतो या पहिल्या 3 मॅच मध्ये. स्वप्नील सावंत समोर आमच्या लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरती काही प्रेक्षक आहेत लाल टी शर्ट मध्ये. आपल्याला विनंती, आपण पडदा सोडून थोडंसं उभं राहायचंय. पडद्यावर कोणी वजन देऊन उभं राहायचं नाहीये. रेड टी शर्ट, येस थँक्यू. सर्व खेळाडूंना सुद्धा विनंती आहे, आपण समोर व आजूबाजूला मैदानाला लावलेले जे पडदे आहेत त्यावर वजन देऊ नका. 23 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23. 2 विकेट्स गमावलेत आतापर्यंत रवी पिल्ले चॅम्पियन्सने. शेवटचं षटक आता मात्र शिल्लक 23 रन्स, 23 धावा पहिल्या 2-3 ओव्हर मधून. गोलंदाजी मार्कवरती निखिल. राकेश लुडबेच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी. या शेवटच्या ओव्हरमधून जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाईल. दरम्यान इथे मात्र एक मिस टाइम फटका येतोय. स्वीप करण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू आणि बॅटमध्ये हवा तसा संपर्क घडून येत नाहीये.
नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय. स्टेप आउट झाले या वेळेला मात्र मिस टाइम फटका. चांगली फिल्डिंग. टॅप केलाय बॉल. वन बाउन्स केलेल्या फटक्यावरती मात्र पंच काय विचार विनिमय करून निर्णय देतील हे पाहणं खूप महत्वाचं आहे. नॉट आउट. टॅप केलेला फटका होता. अपील केली त्यामुळे पंचांनाही थोडंसं लक्ष त्याकडे टाकावं लागलं. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत ती श्रीमंत समर्थ आणि सीएम स्पोर्ट्स. श्रीमंत समर्थ संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. सीएम स्पोर्ट्स आपले कॅप्टन. आणि इथे मात्र होईल विकेटचं पतन. मागील बॉलवर अपील केली परंतु या बॉलवरती झेलबा दोन माघारी. गणेश लीलाचे मॅजिकल प्लेयर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश हडकर त्यांच्या प्रत्येक चौकारासाठी मात्र 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार रवी आणि महेश चंदवनकर यांच्या वतीने. प्रथमेश हडकर इन ऍक्शन मैदानाच्या आत बॅटिंग करण्यासाठी. प्रत्येक चौकारासाठी. अच्छा, प्रथमेश हडकर यांच्या विकेटसाठी अगदी पहिल्या बॉलवर जर गोलंदाजाने त्यांची विकेट पटकावली तर सिद्धेश साळुंखे यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार. परंतु त्यांच्या प्रत्येक चौकारासाठी रवी आणि महेश चंदवनकर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. दरम्यान या वेळेला मात्र चांगली फिल्डिंग. 1 हँडेड फिल्डिंग तिकडे बघायला मिळते. एका हाताने बॉलला रोखण्यामध्ये प्रथमेश हडकर. येस येस नो नो. रनआउटची संधी तीही गमावली आहे. 2 धावा इथे मात्र बघता बघता पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. नो प्लस 2 म्हणजे एकंदरीत 3 धावा तर मिळतीलच आणि सोबतच फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी. आणि म्हणूनच हा नो बॉल आणि सोबतच मिळालेला फ्री हिट जेव्हा पाहायला मिळतो त्यावेळेला आम्हाला नेहमी म्हणावंसं वाटतं की आम तो आम और गुटलियो की बिदाम. समोर जर षटकार मारला तर रवी आणि महेश यांच्याकडून मात्र 1000चा पुरस्कार प्रथमेश हडकर यांच्यासाठी. 3 बॉल पूर्ण करलेत. 3 बॉल शिल्लक आहेत आणि फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी आहे. बॅकफुटवर जाऊन या वेळेला मात्र ऑन साइडला शॉट पुल केलं चेंडूला. 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये जाणारा चेंडू. सिंगल धाव. स्कोर मात्र पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय 28 धावांवर. चांगलं स्कोर कार्ड म्हणावं लागेल तिसऱ्या सामन्यामध्ये खेळत असताना रवी पिल्लई चॅम्पियन्स टीम कडून. पुन्हा एकदा आडव्या बॅटनर डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. करारा प्रहार. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय GPL चौकार. पॉवरफुल स्ट्रोक. राकेश लुडबे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग मध्ये. त्यानंतर आता मात्र डीप मिड विकेट मध्ये आणखीन एक बाउंड्री. आणखीन एक चौकार राकेशच्या बॅट मधून. आउटस्टँडिंग बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये जितकं टार्गेट ठेवलं गेलं होतं तितक्या धावा या मॅच मध्ये मात्र रवी पिल्लई चॅम्पियन्सने बनवल्यात. अर्थात धावा झाल्या 36. 37 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी इंद्रा टायगर्सला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. श्रीमंत समर्थ विरुद्ध सीएम स्पोर्ट्स यांच्यामध्ये आजच्या दिवसातली 4थी मॅच. मी रघुनाथ धुरी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस पूर्ण करायचा आहे. रघुनाथजी धुरी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आज आमच्यासोबत या ठिकाणी संदेशदादा पवार हेही आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. टायगर ग्रुप लालबाग परळ अध्यक्ष. आज मात्र क्रिकेट खेळाडूच्या भूमिकेत त्यांना आपण पाहू शकाल. आणि हा टॉस मात्र या ठिकाणी केला जाईल. रघुनाथजी धुरी साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीमंत समर्थ आणि सीएम स्पोर्ट्स या 2 टीम मधली ही मॅच असणार आहे. मॅच नंबर 4 आणि त्याचा हा नाणेफेकीचा कौल. रघुबीर धुरी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला गेला. सीएम स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकलाय. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे आणि जशी ही मॅच या ठिकाणी पूर्ण होईल आपण स्वीकारलेल्या निर्णयाप्रमाणे मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. रघुबीर धुरी साहेबांकडून हा टॉस केला गेला. सीएम स्पोर्ट्स वन द टॉस. आपला निर्णय त्वरित कळवा. आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन जायची. सीएम स्पोर्ट्स आपली प्लेइंग 11 घ्या. श्रीमंत समर्थ आपण सुद्धा आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन आम्हाला फिल करून द्यायची आहे. 37 रन्स टू विन फॉर इंद्रा टायगर्स.
आज एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक नाबाद खेळी राकेश लुडबे यांच्या माध्यमातून 22 धावांची नाबाद खेळी आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये आपण 4 चौकार आणि इतर सिंगल एकेरी स्वरूपातल्या धावा ज्या आहेत त्या त्यांनी घेतल्या आणि वैयक्तिक या 22 धावांच्या सहकार्याने मात्र त्यांच्या टीमचा स्कोर, त्यांच्या संघाचा स्कोर जाऊन पोहोचलाय 36 धावांवरती. जिंकण्यासाठी गरज आहे 37 धावांची. 37 रन्स टू विन फॉर इंद्रा टायगर्स. प्रत्येक टीमला मात्र एक विशेष सूचना आहे. आपली मॅच चालू होण्यापूर्वी आपली प्लेइंग 11 जी आहे ती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आपण फिल करून द्यायची आहे आणि सोबतच मॅच चालू होण्यापूर्वी आपला एक प्रतिनिधी, आपला एक राखीव खेळाडू जो आहे तो आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. इथून पुढे ज्या टीमचा राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल त्या टीमला 3 धावांची पेनल्टी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या आणि आयोजकांच्या माध्यमातून जाहीर केली जाईल. दरम्यान मयूर मसूरकर यांच्यासाठी मगाशी आपण जसं पाहिलं की ब्रिजेश शर्मा यांच्या पहिल्याच बॉलवर जर विकेट त्यांनी पटकावली असती तर 500 रुपयांचा पुरस्कार आणि तो पुरस्कार आमच्यापर्यंत पोहोचलाय. मी मयूरला विनंती करेन जशी ही मॅच संपेल आपला हा पुरस्कार आमच्याकडून तुम्ही कलेक्ट करायचा आहे. चला एक चांगली फाईट होईल कारण एक चांगला फायटिंग स्कोर तिकडे उभारला गेलाय तो रवी पिल्लई चॅम्पियन्स या टीमकडून. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होती आहे. 37 धावांचा पाठलाग अवघ्या 24 चेंडूंमध्ये करायचा आहे, म्हणजे जवळपास 9.25च्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे सुरुवातीपासून. या स्पर्धेला मात्र विशेष सहकार्य कार्यसम्राट शिवसेना शिवडी विधानसभा आमदार अजयजी चौधरी साहेब, त्याचबरोबर शिवसेना शिवडी विधानसभेचे माजी आमदार सन्माननीय दगडूदादा सकपाळ, कार्यसम्राट माजी नगरसेविका श्रीमती सिंधुताई मसूरकर, शिवसेना शिवडी विधानसभा संघटक लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव श्री सुधीर भाऊ साळवी, शिवसेना गोवा राज्य संपर्क प्रमुख जीवनजी कामत, परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बबनजी शिरोडकर आणि सचिव सुबोजी रासम. दरम्यान जाऊया मॅचच्या दिशेने. 37 धावांचा पाठलाग रोहित कांबळे आणि स्वप्नील सावंत सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती. बॉलिंग मार्कवरती मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकासाठी चंद्रकांत घुले पहिल्या बॉलवरती स्ट्राइक रोटेट केली जाते. पहिली धाव रोहित कांबळेच्या बॅटमधून. बॅकफुटवर जाऊन यावेळेला हाफ ट्रॅकर चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलंय स्वप्नीलने. तिकडे मात्र फिल्डर उपस्थित आहेत परंतु बॉल निघून जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा जीपीएल चौकार. चांगली सुरुवात. रोहितच्या बॅटमधून एक सिंगल आली, स्ट्राइक रोटेट केल्यानंतर स्वप्नील स्ट्राइकवर आला आणि स्वप्नील जसा स्ट्राइकवर आला पहिल्याच बॉलवर त्याला मात्र एक हाफ ट्रॅकर बॉल खेळण्याची संधी मिळाली. बॅकफुटवर जाऊन ठोकला एक खणखणीत चौकार. यावेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन बचावात्मक अंदाजानं, कारण एक जास्त उसळी प्राप्त झालेला चेंडू, एक अनइवन बाउन्स या लाल मातीच्या खेळपट्टीवरती सातत्यपूर्ण आपण पाहिलाय आणि त्याच अनइवन बाउन्समुळे मात्र कुठेतरी बीट होतोय तो स्वप्नील सावंत. यावेळेला फुल टॉस बॉल, स्ट्रेट बॅटेड फटका पाहायला मिळेल. सिंगल धाव घेऊन मात्र समाधानी राहतील दोन्ही फलंदाज. चांगली सुरुवात होती इंद्रा टायगर संघाची सेकंड इनिंगमध्ये. मॅचचा मध्यान्न आपण पाहिला, काही क्षणाची विश्रांती. सोबतच आपण जर पाहिलं तर नेक्स्ट मॅचचा टॉस तिकडे केला गेला श्रीमंत समर्थ आणि सीएम स्पोर्ट्स यांच्यामध्ये. या पुढील सामना मॅच नंबर 5. दरम्यान अपील केली जाते पंचांकडे. पंच मात्र त्या ठिकाणी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत, लागू करतायत तो मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22. अर्थातच व्हाईट बॉलची घोषणा केली गेली आहे मॅच नंबर 4 साठी. मात्र सीएम स्पोर्ट्सने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय मात्र त्वरित कळवा ही विनंती मात्र सीएम स्पोर्ट्सला. दरम्यान हा व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये, स्कोर कार्ड 7 विदाउट एनी लॉस. आणखीन एक फुल टॉस बॉल ऑन साइडला रोहितच्या बॅटमधून. मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र चांगली फिल्डिंग या अगोदर ज्या इनिंगमध्ये आपण जर पाहिली तर स्वप्नीलच्या माध्यमातून केली गेली. त्यानंतर आता मात्र जर पाहिलं तर या ओव्हरमधला शेवटचा एक बॉल शिल्लक, लास्ट बॉल टू गो. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा एक स्लोअर वन डिलिव्हरी होती, त्याला सुद्धा चांगली दिशा दाखवली आहे स्वप्नील सावंतच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार जीपीएल चौकार. आक्रमण सुरुवातीपासूनच करायला स्वप्नीलने सुरुवात केली. पहिल्या दुसऱ्याच बॉलवरती त्याने मात्र चौकार ठोकला आणि त्यातल्या त्यात शेवटच्या बॉलवरही आलेल्या या चौकारासोबत मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय आणि एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या बिनगडी बाद 12 धावा. आपण अपेक्षित करत होतो 37 धावांचा ज्या पद्धतीने पाठलाग आहे 9.25च्या
रिक्वायर्ड रन रेट प्रमाणे बॅटिंग करायची होती, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 12 रन्स 12 धाबा स्कोर कार्डवर. राकेश लुडबे बॅटिंगच्या माध्यमातून फलंदाजीच्या माध्यमातून वैयक्तिक 22 धावांची नाबाद खेळी केली आहे. आज गोलंदाजीच्या माध्यमातून काय पराक्रम करतायत पाहूया. पहिला बॉल संधी होती इथे, विकेट किपर मात्र थोडंसं चपळ राहणं आवश्यक आहे. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा डाऊन द लेग साइड. वन मोर एक्स्ट्रा ॲडिंग ऑन स्कोर कार्ड. या वेळेला मात्र फटका फसलाय आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. झाडाला डायरेक्ट लागला तर फलंदाज बाद असेल आणि पद्धतीने मात्र जर आपण पाहिलं तर रोहित कांबळेला माघारी परतावं लागतंय. रोहित कांबळे बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का इंद्रा टायगरला. सेकंड इनिंगचा पहिला बॉल आपण जर पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा आला आणि तदनंतर नेक्स्ट बॉल खेळत असताना मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल चाललाय डीप मिड विकेट. झाडाला लागतोय, फलंदाज बाद होतोय. एक दैदिप्यमान असं आयोजन, एक वेगळी संकल्पना या मैदानावरती. खरं तर या मैदानावरती बऱ्याच ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिल्या, परंतु या मैदानावरती मात्र प्रथमतः गतवर्षीपासून या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट दिवस रात्र प्रकाश झोतात खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहू शकाल. ते गणेश लीला मित्रमंडळ, गणेश लीला सोसायटीच्या सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम. गणेश लीला प्रीमियर लीग 2024चं हे दुसरं पर्व आहे. गतवर्षीपासून मात्र या स्पर्धेची सुरुवात झाली आणि पहिलं पर्व यशस्वीरित्या पार पडल्यानंतर पुन्हा एकदा या नवीन पर्वाचं आयोजन. दरम्यान चांगला फटका इथे मात्र आल्यानंतर मयूर मसूरकरच्या बॅटमधून हलक्या हातानं मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला. पॉइंटमध्ये एक फिल्डर आहे. स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. ऑन साईडलाही आपल्याला 4 ते 5 खेळाडू पाहायला मिळू शकतील. एक विकेट किपर. अशा पद्धतीने मात्र एकंदरीत 11 खेळाडूंचा हा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा खेळ आपण पाहू शकणार येत्या 2 दिवसांमध्ये. अर्थातच आज शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 आणि उद्या दिनांक 4 फेब्रुवारी 2024 या 2 दिवसीय प्रकाश झोतात दिवस रात्र पद्धतीने खेळवलं जाणार हे दैदिप्यमान, देखणं, दिमागदार, नेत्रदीपक आणि नयनरम्य असं आयोजन असेल. दरम्यान मनगडाचा चांगला वापर आणि 2 खेळाडूंना भेदून मात्र बॉल चाललाय सीमारेषा पार. GPL चौकार. चांगली फटकेबाजी मयूर मसूरकरच्या बॅटमधून हा पहिला चौकार. ब्रिजेश शर्मा यांच्या विकेटसाठी मात्र राजू मसूरकर यांच्याकडून त्यांना 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आलाय आणि फलंदाजीच्याही माध्यमातून एक चांगली कामगिरी आज आपण पाहतोय. दरम्यान या वेळेला फुल टॉस चेंडूचा समाचार घेतलाय. पुन्हा एकदा बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. शेवटचा एक बॉल या ओव्हर मधला शिल्लक. स्कोर कार्ड कडे जर लक्ष टाकलं तर 23 धावा धावफलकावरती. लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. आणखीन एक स्लोअर वन डिलिव्हरी. थोडासा वेग गोलंदाजांना कुठेतरी वाढवायची गरज आहे, कारण ज्या ठिकाणी आपण पाहिलं ज्या पद्धतीनं स्वप्नील सावंत याने मात्र पहिल्या ओव्हरमधून 2 चौकार ठोकले. अगदीच आपण जर पाहिलं तर कमी गतीने हाताळलेले चेंडू, ज्याकडून आपण जर पाहिलं तर फलंदाजाला चांगली वेळ मिळते, जागा बनवून खेळण्यासाठी मात्र संधी मिळते. 24 रन्स विथ दी लॉस ऑफ 1 विकेट. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2 ओव्हरची समाप्ती. 12 धावांची सरासरी स्कोर कार्डवरती. सामना जिंकण्यासाठी मात्र बनवायचे धावा 37, म्हणजे जवळपास अजूनही 13 धावांची गरज उर्वरित 12 चेंडूंमध्ये. या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण हे तुम्हाला पाहायला मिळू शकेल इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट अर्थातच tenniscricket.in. संतोषजी नाणेकर, त्याचबरोबर गौरवजी सावंत, मिलनजी पाटील आमचे अपडेटर्स आणि आज कॅमेरामॅनच्या भूमिकेत प्रीतमजी मस्कर. खूप चांगलं कॅमेरा वर्क, क्रिस्टल क्लिअर असं नीट अँड क्लीन थेट प्रक्षेपण tenniscricket.in द्वारे आपण पाहू शकाल. गणेश लीला प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचं दुसरं पर्व. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आता मात्र चांगली फाईट पाहायला मिळेल, एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल, त्यात कोणतीही शंका नाही, कारण दोन्ही टीम तितक्याच तुल्यबळ आहेत. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात सिंगलने. सीएम स्पोर्ट्स आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. बॉलिंग. थँक्यू. तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल सीएम स्पोर्ट्स संघाने जिंकली आहे. नाणेफेक आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. श्रीमंत समर्थ, आपण बॅटिंगसाठी रेडी राहायचंय.
एक एक डॉट बॉल जो आहे तो मात्र फलंदाजांवरचा दबाव वाढवेल, कारण आता मात्र सामना जर पाहिला तर सुरू ज्या पद्धतीने झाला, पहिल्या 2 ओव्हरमध्ये तरी चांगल्या धावा आल्या, परंतु समीकरण पाहण्यासारखं आहे. 12 चेंडू 13 धावांची गरज. इथे मात्र वन बाउन्स, फिल्डरच्या मस्तक वर दस्तक देत बॉल चाललाय सीमारेषा पार, ठोकला जातोय खणखणी GPL चौकार. 9+4, 5 धावांची भर पडेल या बॉलवर स्कोर कार्डसाठी. एक चांगलं सहकारी या चौकाराने. 9+4 आणि या 5 धावांसोबत मात्र धावफलकावर धावा झालेल्या पाहायला मिळतील त्या 31. अवघ्या 6 धावांची मात्र आता गरज. आणि फ्री हिटचा बॉल मयूर मसूरकर साठी. या बॉलवरती हे खणखणीत GPL चौकार येतोय मयूर मसूरकरच्या बॅट मधून. 35 रन्स ऑन दी बोर्ड. अवघ्या 2 धावांची गरज. एक चांगली फाईट दिली आहे, चांगला प्रयत्न, परंतु आज हे 37 धावांचं लक्ष असं वाटलं होतं कुठेतरी एक चांगली फाईट पाहायला मिळेल, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी, ज्या पद्धतीने कमी गतीचे चेंडू इथे गोलंदाजांनी हाताळले त्याचा मात्र पूर्णपणे फायदा उचललाय तो फलंदाजांनी. एका बाजूला मयूर मसूरकर तर दुसऱ्या बाजूला मात्र स्वप्नील सावंत. काय बॅटिंग केली आहे मयूर मसूरकरच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चौकार आणि 3 सिंगल अशा पद्धतीने मात्र एकंदरीत 19 धावा. तर दुसऱ्या बाजूने स्वप्नील सावंतच्या बॅटमधून 2 चौकार 3 सिंगल सोबत 15 धावा. डायरेक्ट हिट अँड येस, बॅटर आउट. चला, स्वतः मात्र स्वप्नील सावंत तिकडे सांगतोय की मी बाद आहे, त्यामुळे या डायरेक्ट हिट साठी प्रथमेश हडकर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मगासपासून मात्र आपण त्यांच्या गतवर्षीच्या मिसफिल्डची चर्चा करत होतो, परंतु आज ज्या पद्धतीची फिल्डिंग त्यांनी कुठेतरी एक चांगला पॉझिटिव्ह अप्रोच आणि चांगल्या इम्प्रूव्हमेंट सोबत मात्र आज फिल्डिंग करायचं ठरवलंय. पूर्ण वर्षभर सराव केलाय. मागील वर्षी जरा मिसफिल्ड झालं, मागील वर्षी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोडीशी खराब कामगिरी राहिली, त्यामुळे मात्र यावर्षी थोडंसं इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये केलं आणि हा पहिला डायरेक्ट हिट आज दिवसभरातला आपण प्रथमेश हडकर यांच्या माध्यमातून पाहू शकलो. परिणामी मात्र स्वप्नील सावंत हा चांगला खेळाडू वृत्ती दाखवत मात्र स्वतः स्तंभूच्या आसऱ्याला जातोय. एक चांगलं स्पोर्ट्समन स्पिरिट स्वप्नील सावंतचंही. वैयक्तिक 11 धावांवरती तो मात्र बांधून माघारी परतला. गरज आहे ती मात्र 2 धावांची. न्यू बॅटर येतो मैदानाच्या आत. स्वप्नीलच्या जागेवरती मात्र प्रतीक फनसेकर. जस्ट 2 रन्स टू विन इन रिमेनिंग 7 बॉल्स. आणि या वेळेला गॅप मध्ये फटका, गोलंदाजाला लागेल झटका. विजेता ठरेल तो मात्र या मॅच मध्ये इंद्रा टायगर्स. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. मनपूर्वक अभिनंदन इंद्रा टायगर्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक फॉर रवी पिल्ले चॅम्पियन्स. एक चांगलं धावफलक उभारलं, परंतु त्याचा पाठलागी तितक्याच सुंदर पद्धतीने आज मात्र पूर्ण केला.